हे गाईज नमस्ते. वेलकम बॅक अगेन. बरेच दिवस झाला आपले ब्लॉग आलेले नाही चॅनलवर. आणि अं, मी फिरायला पण असं कुठे गेलो नाहीये. पावसाळा तर सुरू झालेला आहे, पण सुरू झालेला आहे पावसाळा, पण 4 दिवसामध्ये पाऊस एवढा धबधब धबधब पडला. आणि त्याच्यानंतर पावसाने एवढा ब्रेक घेतला, जसं की 4 महिन्याचं काम पावसाने 4 दिवसातच कंप्लीट केलं असं दिसत आहे. सो आता पुण्या मुंबईला तर पाऊस एवढा प्रचंड झालेला आहे. आषाढी एकादशीचं तर तुम्हाला माहीतच आहे की पंढरपूरला वारी असते. पंढरपूरला पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे. तो नदी पूर्ण टच्च भरलेली होती. सगळ्यांनी तुम्ही बघितलंच असेल त्या आपल्या इन्स्टा रीलवर. आणि अं, मी आज सगळ्यांच्या समोर येण्यामागचं कारण एकच आहे की बरेच दिवस माझी हेल्थ व्यवस्थित नव्हती, त्याच्यामुळे मी काय ब्लॉग बनवू शकलो नाही. कारण की थोडंसं मेडिकल इमर्जन्सी आली होती, त्याच्यामुळे मला कदाचित वेळ बी भेटला नाही. आणि आय एम नॉट एबल टू कॅप्चर माय सेल्फ, त्याच्यामुळे मला व्हिडिओज बनवता आले नाही. बाकी माझे फॅमिली ब्लॉग तर छान छान येतच असतात. बऱ्याच जणांचं मला पर्सनली मेसेज पण आलेला आहे की ब्लॉग येत नाही येत म्हणून. तर मला एक दोन मला फिरायला गेलतो तेव्हा सबस्क्रायबर मला 2-3 भेटले होते की दादा तुमचे ब्लॉग येत नाहीयेत. सो त्यांनी पण मला खूप सजेशन दिलं की चांगले चांगले प्रकारे की व्हॉइस ओव्हर वगैरे द्या, किंवा तुमचे ब्लॉग चांगले असतात, बघायसारखे असतात, थोडंसं एडिटिंगमध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करा, असे त्यांनी सजेशन दिले. आणि ते मी खूप प्रेमाने ॲक्सेप्ट पण केले आहे आणि नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, कसं आता सध्याला आपण मोबाईलमध्ये किंवा कॅमेरामध्ये शूट करतो. आणि मी असं ठरवलं आहे की जोपर्यंत माझे 1000 सबस्क्रायबर होणार नाही तोपर्यंत मी काय चांगला प्रीमियम क्वालिटीचा माईक वगैरे मी काय घेणार नाही. ज्यावेळेस माझे 1000 सबस्क्रायबर होतील त्यावेळेस मी नक्कीच DJI मिनी माईक 2 घेईल मी. सो नियर अबाउट ते 9 ते 10 हजाराला भेटते आपल्याला. सो ते मी नक्की घेणार आहे. तोपर्यंत असंच चालू द्यायचं. आणि अ, आता पुढे ब्लॉग मी असेच फिरायला गेल्यावर टाकणारच आहे. थोडासा हेल्थचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला ते जमलं नाही. नाही तर यावेळेसचा प्लॅन आमचा आहेच फिरायला जाण्याचा. तुम्हा सगळ्यांना माहित आहे की पावसाने थोडा ब्रेक पण घेतलेला आहे, तर त्याच्यामुळे अजून ते वातावरण मला वाटतं तेवढं झालेलं नाहीये. आता आमचं फॉर एक्झाम्पल आमचं गाव जे माळरानावर आहे, झाडाचे पाला वगैरे पाचवलेला आहे, हिरवगार दिसत आहे सगळ्या गोष्टी. तो पण आपला नक्की एक ब्लॉग मी शूट करणार आहे गावाकडला. सो पूर्णपणे डोंगर एरिया मधला आहे. सो डोंगराच्या मधातून रस्ता आपला जातो गावाकडे जायचा. सो मी ते पूर्ण ब्लॉग मध्ये घेणार आहे आणि ते एक ब्लॉग लवकरात लवकर मी टाकणार. आणि बरंच छान वाटलं एक सबस्क्रायबर भेटल्याच्या नंतर. त्यांनी म्हणले मला की गोदावरी स्वीट्सचा जो ब्लॉग होता तुमच्या मिसेस सोबत तो मस्त होता, छान वाटला आम्हाला. असंच तुमचे कॉम्प्लिमेंट्स आम्हाला खूप बरे वाटतात. आणि असं वाटतं की हा काहीतरी आपण चांगलं करतोय. नाहीतर निगेटिव्ह कमेंट्स करणारे तर बरेच लोक असतात, त्यांना आपल्याला इग्नोर करावंच लागतं लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी. फक्त पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार जास्त करावा लागतो. तर तात्पर्य एवढंच होतं की आज व्हिडिओ बनवण्याचं की थोडेसे हेल्थ प्रॉब्लेम होता, आता ती रिकवर झालेली आहे माझी पूर्णतः. आणि लवकरच चांगले ब्लॉग तुमच्या पुढे घेऊन मी नक्की येणार आहे. सो धन्यवाद मित्रांनो.